नमस्कार मित्रांनो, आज म्हणजेच 1 मार्च 2019 रोजी लेखालिपिक या पदासाठी महापरीक्षा पोर्टलने जी परीक्षा घेतली होती त्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आणि त्यांचे उत्तरं या ठिकाणी आपण पाहणार आहोत। या ठिकाणी PIN पिनचा फुल फॉर्म विचारला होता, जो की मित्रांनो पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर होता आणि दुसरा जो असतो तो पोस्टल इंडेक्स नंबर असतो, पण हे बँकेशी संबंधित हा नंबर होता, फुल फॉर्म होता। त्यानंतर जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तो मित्रांनो तो 5 जूनला या ठिकाणी साजरा केला जातो। त्यानंतर मेक्सिकोचे 58वे राष्ट्रपती कोण आहेत ते आहेत अँड्रेस मॅन्युअल लोपेज। त्यानंतर भारतातील पहिल्या निवडणुका कधी झाल्या तर त्या 1951-52 मध्ये झाल्या, म्हणजे सुरुवात झाली 25 ऑक्टोबर 1951ला आणि शेवट झाला तो 21 फेब्रुवारी 1952ला। त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, भारतातील मुंबई क्रिकेट T20 लीगच्या ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत तर ते सचिन तेंडुलकर आहेत। त्यानंतर भारताचे असे एकमेव कोणते पंतप्रधान आहेत होते की ज्यांची स्वाक्षरी नोटेवर होती तर ते आहेत मनमोहन सिंग। त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे मुख्यमंत्री कोण होते ते आहेत मित्रांनो सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन सिंग चामलिंग। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलन याला सुरुवात कुठे झाली तर तिथं मुंबई गवालिया टँक या ठिकाणी झाली आणि तारीख आहे 9 ऑगस्ट 1942। लक्षात ठेवा, गवालिया टँक किंवा मुंबई पर्यायामध्ये जे असेल ते उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे। नंतर भारतातील सर्वात श्रीमंत शहर कोणतं तर ते मुंबई आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानेतील हाड शरीराला कोणत्या सांधेद्वारे जोडलेलं असतं तो खिळीचा सांधा असतो। मिनी मुंबई असं कोणत्या शहराला ओळखलं जातं तर मित्रांनो या ठिकाणी मिनी मुंबई म्हणून इंदोर या शहराला ओळखलं जातं मध्य प्रदेशातल्या। त्यानंतर लोकनायक ही उपाधी कोणाला देण्यात आलेली आहे, जयप्रकाश नारायण यांना लोकनायक ही उपाधी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो मराठीमध्ये जी प्रश्न होती मोस्टली ती प्रयोगाचे प्रकार, म्हणी, वाक्प्रचार यावर आधारित होती आणि त्याचबरोबर इंग्रजीमधली जी प्रश्न होती मित्रांनो चेंज द वाईज, डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि व्होकॅब्युलरीवर आधारित या ठिकाणी प्रश्न होती। तर जेवढी काही प्रश्न आजच्या दिवशी मला उपलब्ध झाली ती मी आपल्याशी या ठिकाणी शेअर केली। मित्रांनो आपल्याजवळ आणखी प्रश्न असतील तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा आणि सर्वांना शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।